मला सांग, तुझी ट्रेनिंग किती दिवस झाली? मी 45 दिवसाची ट्रेनिंग होती. मी म्हणजे- ट्रेनिंग वरून आलेलं पण कोणाला माहित नव्हतं. मुलांच्या 45 सोबत राहून मुलांच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी केलं पाहिजे बरोबर. अशी त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. लोकांच्या बोलण्यात दडलेलं पझलच, शब्दांचे मीनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सेक्रेट खोल ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष डबलच, प्ले मध्ये प्रत्येक रोल ट्रबलच, कान दे वाईब पकड हे लाईफ जमच, कथा जेव्हा उलगडते ऐकावं ते नवलच, ऐकावं ते नवलच. नमस्कार मंडळी, स्टार क्रिएटर लॅब मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि ऐकावं ते नवलच या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत एकदम स्पेशल गेस्ट गौरी. तर गौरी विकास पवार हे नाव आहे त्यांचं. आणि गौरी, तुझं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जेव्हापासून मी हा कार्यक्रम चालू केला तेव्हापासून तू पहिली लेडीज गेस्ट आहेस, पहिली महिला गेस्ट आहेस तू आमच्या कार्यक्रमात आली आहेस. धन्यवाद. आभार आहे. आज 26 जानेवारी आहे, बरोबर आहे? हा. आणि 26 जानेवारी हा आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो, प्रत्येक भारतीयासाठी. आणि तुला इथे गेस्ट म्हणून बोलवायचं कारण सुद्धा असं आहे की तुझी आताची अचिव्हमेंट अशी आहे की तू आता MSF, MSF मध्ये लागली आहेस, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये तिची आत्ताच निवड झालेली आहे. तिची ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे आणि आता ती जॉबला सुद्धा आहे. तर ह्या अचिव्हमेंटसाठी तुला माझ्याकडून आणि माझ्या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा गौरी. बरे, धन्यवाद. थँक्यू. तर गौरी, मला सांग की आपण डोंगराळ भागातली लोक आहे, बरोबर? हा. आणि गावाखेड्यातल्या लोकांमध्ये किंवा त्यांच्याकडे पैसाही कमी असतो, बरोबर आहे? त्यांच्याकडे मुलांना शिकवायला पैसा कमी असतो, तर मुलींचं थोडस लांबचाच विचार राहिला. तर अशी तू जवळची मुलगी आणि 10वी पर्यंत शाळा म्हणजे बस, मुलीला भरपूर, आता तुला शाळा शिकून काय करायचं, लग्न करून दुसरीकडे जायचं तर जास्त खर्च कोण करेल? पण अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुझ्या आई वडिलांनी किंवा तुझ्या बंधुराजांनी तुला एवढा सपोर्ट केला किंवा इथपर्यंत तुला मदत केली ह्या सगळ्या गोष्टीला, तर तू काय सांगशील या गोष्टीबद्दल? कारण आताच्या सिच्युएशन अशी आहे की गावाकडे डोंगर भाग असल्यामुळे मुलींना शिकवणं खूप अवघड असतं. परिस्थिती नसते एवढी लोकांची, त्यामुळे लवकर लग्न वगैरे करतात लोक. बरोबर. आणि आणि त्या मग भानगडीत पडतच नाही की कशाला तिला जास्त शिकवा, कशाला तिच्यावर जास्त खर्च करा, अशा गोष्टी असतात. पण अशात सुद्धा तुला मदत केली असं म्हणण्यापेक्षा वडिलांनी किंवा तुझ्या कुटुंबातल्या लोकांनी ती जिम्मेदारी समजली की त्या मुलींना शिकवणं सुद्धा गरजेचं आहे, तिची स्वप्न पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अशात तुला हे शिक्षण दिलं, तुझ्यावर जो पण त्यांनी एक प्रकारचा आपण खर्च समजूया, जो पण खर्च केला ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये असताना सुद्धा, ही गोष्ट खूपच कौतुक करण्यासारखी आहे. तर तुला या गोष्टीबद्दल काय वाटतं? कारण तू जळगाव सारख्या ठिकाणची आहेस, आजूबाजूच्या खेड्यातल्या मुली सुद्धा आहेत की बाबा ठराविक शिक्षणानंतर त्यांचं शिक्षण बंद करतात, पुढे शिक्षण घेत नाहीत. पण तुला हा चान्स किंवा तुला हा मौका मिळाला, काय वाटतं तुला याच्याबद्दल? मी प्राऊड फील करते की मी भाऊ माझा असा आहे की एज्युकेटेड, माझी बहीण पण अशी व्हावी. आणि त्याने फुल सपोर्ट केलाय मला आतापर्यंत. आणि वडिलांची पण अशी अपेक्षा होती की त्यांच्या मुलीनं काहीतरी मुलांच्या सोबत राहून मुलांच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी केलं पाहिजे, बरोबर. अशी त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. जरी ते थोडंफार इकडे तिकडे बोलायचे की आता काय एवढा पसारा घेतलाय अभ्यासाचा, काय मोठे वकील होणारच का, खूप असं काय काय बोलायचे. पण मी इग्नोर करायचे कारण मला माहित होतं मी काय करणार आहे. यस, बरोबर. हे तुला माहित आहे, त्यांना माहित नाही, कारण त्यांनी त्या लेवलचे शिक्षण बघितलं नाही, त्यांनी स्वतः नाही घेतलं. तर त्यांना वाटणार की बापरे, मुली आणि एवढा सगळ्या पुस्तकं वाचणार, एवढा सगळा अभ्यास करणार, हे त्यांना वाटणं साहजिक त्याच्यामुळे आहे. त्यांना वाटायचं थोडंफार. मग इकडे तिकडे मग दादा पण समजावून सांगायचं पप्पांना, करते करू द्या तिला थोडाफार अभ्यास वगैरे. बरोबर आहे. त्याच्याशिवाय ती पुढे कशी जाणार. मग सपोर्ट करायचे पप्पा पण. आई तर माझी काही शिकलेली नाहीये, पण फुल सपोर्ट. माझ्या आईसारखी कुठे आई भेटणार नाही. बरोबर आहे. हा, आई खूप सपोर्टिव्ह आहे. पप्पांना ज्या पद्धतीने कळतं त्या गोष्टीतलं, त्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला. हा, एका स्टेजला त्यांना वाटणार की यार बस ना, अजून किती करणार हा, असं त्यांना एका स्टेजला वाटणार. कारण गावात त्यांच्या बरोबर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ह्या टाईपचा डिसिजन नाही घेतला, म्हणजे इतर लोकांनी पण.
म्हणजे मुंबईत राहणाऱ्या एखाद्याने घेतला पण असेल, आपण ते थोडंसं बाजूला ठेवूया. पण गावातल्या एखाद्या वडिलांनी किंवा पालकाने असं डिसिजन नाही घेतलं की जा तुला काय करायचं ते कर, तुला किती शिकायचं तेवढं शिक आणि माझा सपोर्ट आहे, असं थोडंसं नाही आपल्या इकडे होत. ते बोललं की हा आता बस कर, तू काय कर, तू तुझ्या मोठ्या दादाचं फाटकं दप्तरच वापर किंवा त्याने वापरलेली पुस्तकच वापर, तुला कुठे नवीन पुस्तके घेऊ किंवा नवीन दप्तर घेऊ किंवा तुझ्यावर कुठे पैसा खर्च करू. एक नॉर्मल थिंकिंग आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा इन्कम आहे त्या पद्धतीने ते लोक बोलतात. आपल्याला आपल्याला कोणाला वाईट नाही बोलायचं, हा. पण तरी सुद्धा तुझे वडील बोल किंवा आई बोल ह्या लोकांनी सपोर्टिव्ह आहे. हो, फुल सपोर्ट. आपण सुरुवात करूया सुरुवातीपासून की तुझं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जळमध्ये? जवळमध्ये. मला माहिती आहे तरी पण विचारलं जरा. पुढे हायस्कूलचं? परमपूज्य गगनगिरी महाराज हायस्कूल कळंबे. ओके. आणि मग त्याच्या पुढे छत्रपती विद्यापीठ तारळे. तारळ्यात केलं? हो. तारळ्यात किती पर्यंत झालं? 12वी, 11वी 12वी तारळ्यामध्ये झाली. ओके. तिथून ग्रॅज्युएशन 13वी 14वी 15वी बीडीसी कॉलेजला झाली, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण. पाटण. ओके, बरोबर. म्हणजे त्या काळात तू भजी वगैरे करायचीस? हा. होच का? हो. मित्रांनो तुम्हाला सांगतो, गौरी विकास पवार कौसात खामकर, मुक्काम पोस्ट जळव, तालुका पाटण, जिल्हा सातारा, म्हणजे जळवची मुलगी, लहानपणापासून बघतोय मी. एनव्ही पवार, नवनाथ विकास पवार यांची बहीण आणि गुरु पवारची पण बहीण. बहीण. गुरु तुझ्यापेक्षा मोठा ना? लहान. गुरु लहान त्याला विषय. आणि आता तू महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये लागली आहेस. म्हणजे आता ती महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये लागली आहे. तिने थोड्याशा आमच्या गावाखेड्याच्या थोड्याशा सीमारेषाचं उल्लंघन करून जरा पुढे गेली, तिने शिक्षण घेतलंय. आमच्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे, कारण हे एक उदाहरण बनतं आमच्यासाठी की बाबा आम्हाला जर आता मी 2 मुलींचा बाप आहे तर मलाही थोडंसं बोट दाखवायला भेटणार की बाबा अरे ती गौरी मावशी, ती मावशी लागते माझ्या मुलींची, तर ती बघ गौरी मावशी कशी करते बघ, किंवा कसा तिने अभ्यास केला असेल, तिला फोन कर, तिला भेट किंवा तिच्याशी चर्चा कर. पण इतर लोक सुद्धा आहेत की बाबा ती तुझ्याकडे बोट दाखवू शकतात. आपण एक एक्झाम्पल म्हणतो. असं मी म्हणत नाही की तू खूप काही अचीव्ह केलंस, तुला तुझ्या आयुष्यात खूप काही अचीव्ह करायचं पण असेल. मला वाटतं ही तुझी फर्स्ट स्टेप असेल, पहिल्या पायरीवर तू पाय ठेवला असशील आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असणार आहेत तुला. पण जे पण तू काही केलेस ना ह्या गोष्टीसाठी आमच्यासाठी एक उदाहरण तयार झालंय की बाबा मुलींनी शाळा शिकणं गरजेचं आहे, मुलींनी पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पालकांनी सपोर्टिव्ह असणं गरजेचं आहे, खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. मग ती मुलगी आहे म्हणून आता तुला जाऊन जाऊन दुसऱ्याच्याच घरी जायचा कुठे खर्च करू, किंवा असंही बोललं जातं की हा तो माझी मुलगी नाही माझा मुलगा आहे. ते उलट का बोलायचं? मुलीला असं बोला ना, तू माझी मुलगी नाही तू माझा मुलगा आहेस. बरं एखाद्या मुलाला बोला ना की तू माझा मुलगा आहे माझी मुलगी आहेस. मग मुली सुद्धा आता ह्या टाईपचं काम करायला लागल्या ना, बरोबर आहे ना? मुलींचं पण एक्झाम्पल आता तयार होत आहे. आमच्या गौरीचं एक्झाम्पल तसंच आहे की मुलांनी तिचं अनुकरण केलं पाहिजे आणि मुलींनी पण केलं पाहिजे की जर एखादी मुलगी गरीब परिस्थितीतून जर अभ्यास करून स्ट्रगल करून जर पुढे तिच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते, तर आपण मुलं कोणी असो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, आपणही प्रयत्न केला, आपणही अभ्यास केला तर नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. गौरी आपण पुढचे प्रश्न विचारूया तुला, जरा मजा येते. की तू गावाला होतीस, झालं ग्रॅज्युएशन पाटणामध्ये झालं, ते पण मी बाहेरून केलं. 2018ला माझं 12वी झाली माझी. त्याच्यानंतर मी अकॅडमी लावली होती, ओके, किंगमेकर अकॅडमी. तिथे मी पाटणला? हो, पाणेकर अकॅडमी होती माझी. तिथे मी स्टार्टिंगला मी स्पोर्ट्स मध्ये होते, मला स्पोर्ट्स मध्ये पुढे जायचं होतं. पण तिथून थोडेसे असतात प्रॉब्लेम शरीरामध्ये नंतर कशाही मध्ये, त्याच्यामुळे ते मला नाही जमलं. शारीरिक व्याधी? शारीरिक व्याधी, त्याच्यामुळे नाही जमलं. मग थोडस देशभक्ती म्हणून असं माझ्यामध्ये मनामध्ये पहिल्यापासून असायची की त्या आर्मीची वर्दी बघितली की माझं पूर्ण असं जोश यायचा, आपण देशासाठी काहीतरी करायचं. आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट असला की सकाळी मी 3-2 वाजता उठायचे, जरी प्राथमिक शाळेत होते तरी पण तेव्हा उठायचे. आणि ते सकाळी 5:30 वाजल्यापासून आमच्या गावामध्ये ती गाणी असायची देशभक्तीची, मग त्यांना अजून जोश यायचा. म्हणून मला असं वाटायचं आर्मी मध्ये जावं. म्हणून मी 2018ला आर्मी मध्ये ट्राय करत होते, पण त्यावेळी भरती नव्हती आर्मीची निघाली मुलींची, आणि 2019ला भरती निघाली आर्मीची. पण तिथे माझं एका महिन्यासाठी फक्त वय बसत नव्हता, आणि म्हणून मी थोडंसं चेंज केली माझी डेट. खूप वाईट पण वाटलं? हो, खूप वाईट वाटलं. आणि नंतर मग परत ती भरती पण ती कॅन्सल झाली. 2020ला परत ती भरती सुटली आर्मीची, आणि त्यावेळी माझं वय पूर्ण निघून गेलेलं. तर मग म्हटलं ठीक आहे, इथे नाहीतर आपलं कुठेतरी होऊन जाईल, म्हणून मी 2019ला पोलीस भरतीचा फॉर्म भरला. आणि नंतर 19ला पोलीस भरतीचा फॉर्म भरला की 2020ला
त्याचं ह्याचं ग्राउंड आलं. ग्राउंड नंतर ते कोरोना आला की ते कॅन्सल झाली ती Cancel. भरती. आणि कोरोनामध्ये कॅन्सल झाली. 2021 ला ती भरती डायरेक्ट निघाली. त्याच्यामुळं 2021 मी पोलीस भरतीचं लेखी 4 मार्कासाठी हे झाले होते, हा. फेल झाले होते. हा. 4 मार्कासाठी गेले होते. बरं. हो. आणि 2019 लाच मी ह्याचा रेल्वेचा फॉर्म भरला होता. त्याच्यामध्ये हा. मी लेखी पास झाले होते. आणि 2020 ला कोरोना असल्यामुळे मला मैदानी चाचण्या जायला नाही भेटलं. जायला लागली. हो, तिकडे आमच्या इकडे दरड वगैरे कोसळतात ना हा. आपल्या इकडं. मोठा पाऊस पडला होता. आणि मला माहिती आहे, मला माहिती आहे. खूप- त्याच्यामुळे मला जाता नव्हतं आलं. हा. मग ती मिस केली होती मी. हा. आणि नंतर 2021 ला ती दिली भरती. नंतर मग 22 ला मी मुंबईला आले. आणि तिथून थोडस वेगळ्या जागी काहीतरी करायचं, मोठा अधिकारी बनायचं, तर काही ना काहीतरी करायचं असं वाटत काहीतरी होतं. वेगळं करायचं हो, लागलं. काहीतरी वेगळं करायचं. सिंपल स्त्री किंवा एखादी मुलगी बनून नाही राहायचं, नाही, हा. काहीतरी वेगळं करायचं. आणि ते माझ्या मोठ्या भावाचं स्वप्न असल्यामुळं आणि ते माझं स्वप्न, बरोबर. दोघांनी एकत्र असं प्लॅनिंग करायचो. हा. तो सांगायचं मला बाहेर असं हे बघितलं मी आज, तो अधिकारी बघितला, ते हे बघितलं, की मला अजून जोश यायचा बरोबर. अभ्यास करायला वगैरे भारी वाटायचं. त्याच्यामुळं 2022 नंतर मी मुंबईला आले वगैरे, थोडासा अभ्यास वगैरे बरं, मला सांग, तू गावाला लहानपण काढलंस, गौरी आमची कशी बोलायची आम्हाला माहिती आहे गावाला, पण जशी तू मुंबईला आलीस, तू ठाण्याला होतीस त्यावेळेला, हो. त्या पिरियड मध्ये 2022 ठाण्याला नवनाथच्या त्या पहिल्या घरात होती तिकडे, काल्हेरला. कुठे कार्लेरला. काल्हेर. मग तुला काय वाटलंय ही मुंबई बघून फर्स्ट टाइमला सुरुवातीला? हा, आणि- स्टार्टिंगला हा थोडं जरा वेगळं वाटलं, गावचं वातावरण आहे मी त्याच्यामध्ये. काहीतरी खूप- स्वप्न घेऊन आले आणि ह्या घाई गर्दीत गोंधळात माझं स्वप्न पूर्ण होईल असं काय वाटलं होतं तुला? नाही थोडं तरी असं नाही ना. नाही ना, थोडं काहीतरी वाटलं होतं ना यार, की इथे थोडस चुकीच्या जागेवर आल्यासारखं. म्हणजे गावाला ठीक वाटतं, हा. हे सगळी आदत पडली, सवय पडलेली आहे आपल्याला. मुंबईला येऊन अचानक एवढं सगळं वेगळं रूप बघून थोडस वाटलं असेल तुला? हा, थोडं जरा वेगळं वाटलं. हा. पण आणि 2022 मी जेव्हा आले इकडं अभ्यास करायला, स्टडी स्टार्ट केला, मी मोबाईल पूर्ण बंद केला होता. ओके. पूर्ण मला वाटतं मी 9 महिने मोबाईल युज करत नव्हते. ओके. आणि मोबाईल युज केला तरी माझा नंबर जो पहिला होता सगळ्यांकडे होता, हा. तो मी डिलीट केलेला आणि दुसरा नंबर घेतला होता. नवीन घेतला. हो, तो कार्ड बंदच केलेला मी. हा. आणि त्याच्यामुळे मग असं गावी आमच्या वेगळं तुटलेलं. हा. गौरी गेली पळून. मला अचानक असा कोणातरी कॉल आला माझ्या फ्रेंडचा, की जो मला लाईक करायचा मुलगा, त्याचा मला कॉल आला, की असं त्याला कसं समजलं की अशी अशी मुलगी पळून गेले, तर त्याला खरं वाटलं नव्हतं, म्हणून त्याने मला आपल्या गावात उठलेलं का असंच? हो, हा? हा, आपल्या गावातच उठलेलं. मग तेव्हा त्या मुलानं मला कॉल केला. मला खरं वाटत नव्हतं की मला तू पळून गेलेस, म्हणून त्याने मला कॉल केला आणि त्याने विचारलं असं असं तू काय कुठे आहेस वगैरे, तू कुठे ह्याच्यावर इंस्टावर नाहीस, व्हॉट्सअपला नाहीस, सगळे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेस सध्या. तर मी म्हटलं नाही, कारण माझं चाललंय थोडं अभ्यासाचं वगैरे चाललंय, म्हणून नाहीये. तेव्हा मग त्याने मला सांगितलं. आणि तेव्हा माझी एमपीएससीची राज्यसेवेची एक्झाम होती. आणि त्या एक्झाम मला वाटतं संडेला एक्झाम होती. आणि सॅटर्डेला मला ही गोष्ट समजली आणि त्या गोष्टीचा माझा त्याच्यावर इफेक्ट झाला होता. मी त्यावेळी राज्यसेवेला प्री मध्ये 149.50 मार्क मारले होते. आणि त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, एक सीसॅटचा असतो आणि एक जीएसचा असतो. जीएस ला मला 149.50 पडले होते आणि सीसॅटला मी 6 मार्कासाठी गेले होते, कारण तिथे माझं माइंड थोडंसं तिकडे डायव्हर्ट झालं होतं. हा, चर्चेमुळे. हो, खूप त्याच्या माझ्या तुझ्या मित्राचा मोठा परिणाम. चुकीच्या वेळेला फोन आला होता तुला ऍक्च्युली. हा, म्हणजे तुझी एक्झाम झाल्यानंतर जरी फोन आला असता तरी फरक पडला नसता. खूप फरक पडला असता त्याच्यामध्ये. माझं तिथं मी 2023 ला फिक्स काही ना काहीतरी माझं झालं असतं तेव्हाच. आता हे 3 वर्ष मला अजून वेट करायला लागला नसता. तसं तुझ्यासोबत काही गोष्टी म्हणजे तुझ्या नशिबाला साथ नाही दिली असं मी म्हणू शकतो. कारण तुझं इंजुरीचं काय झालं बोलतेस तू, जशी तू पाटणला शिफ्ट झाल्यावर किंवा पाटणला गेल्यावर परत कोरोनामध्ये आला, काही भरत्या रद्द झाल्या, काही वेळेला तू थोड्याशा मार्कासाठी पास नाही झालीस त्याच्यामध्ये. तर ह्या आणि हे कोरोना आणि परत आणि ही घटना समज ही एक प्रकारची घटनाच आहे तुझ्यासाठी खूप मोठी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी बॅडलकच झाल्या आहे ना. नाहीतर गौरी अजून मला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी दिसली असते. पण काही हरकत नाही, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बघ. मी सांगतो की तुझं नशीब असं आहे की तुला शिकायला तरी भेटलं, की तुझ्या मनातल्या गोष्टी तुझ्या इच्छेनुसार तुला जगता वागता तरी येत आहे. काही मुली अशा आहेत की त्या अजून बॅडलक मध्येच आहेत किंवा त्या भागात नाहीत की बाबा त्या तशा जगू शकतात, वागू शकतात. ठराविक वयानंतर त्यांचं बाबा रामराम करून आपलं गेलं, लग्नाला वगैरे लग्न होतं त्यांचं. तर तू तशी नशीबवान आहे. हा, काही गोष्टी तुला तुझ्या ध्येयानुसार तुला गाठणं आहे, त्यासाठी तुझ्याकडे वेळही आहे असं मी म्हणू शकतो. आणि तू जाऊ शकतेस पुढे. आता विश्वास वाढायला लागला तुझ्याबरोबर. तर गौरी, मी तुला पुढचा प्रश्न असा विचारतो की तुला स्पोर्ट मध्ये पहिल्यापासून आवड होती, बरोबर आहे?
मग तुला कोणते स्पोर्ट आवडतात, म्हणजे कोणता खेळ आवडतो 100 मीटर रनिंग. रनिंग मध्ये? म्हणजे जेवढं नवनाथ करतो तेवढं सगळं तुला आवडतं. हो. ओके. बाकी क्रिकेटमध्ये कधी इंटरेस्ट वगैरे? हो, क्रिकेट पण खेळते मी. हा क्रिकेट, कबड्डी, खो खो. हा म्हणजे कॉलेज मधली गोष्ट सांगते का आता खेळते? कॉलेज मधले, हा. हायस्कूल मधले. 10वी ला असताना प्रत्येक स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. ओके. रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, हा हा कबड्डी स्पर्धा, खो खो स्पर्धा होत्या. हा 100 मीटर होते, 800 मीटर होतं. हा. अजून अशा एक 10 स्पर्धा ठेवलेल्या. 10 ही स्पर्धेत मी पहिली नंबर आलेली ना. फक्त निबंध स्पर्धेत दुसरा आला होता. ओके. बाकी प्रत्येक स्पर्धेत पहिला आला होता. म्हणून आमच्या एक खेरमोडे मॅडम करून आहेत. हा 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 त्यांना असं वाटायचं की माझा 10वी ला पण पहिला नंबर यावा. मग 10वी ला किती पर्सेंट होते? 10वी ला पडले ते 69. 69. आणि पहिल्या नंबरवाला किती वयात होता? तो 82 वाला होता. 82 वर. 69 म्हणजे आहे पुढे पाठी आहे याचं. पण असं काय ते हे कंपल्सरी नाही की बाबा तू मार्कात पण पुढेच पाहिजे असं काही नाही, मैदानात नाही, पुढे त्यांना असलं असं वाटायचं. मी पूर्ण असं पहिल्यापासून मॅडमची आवडती विद्यार्थिनी तरी- होते हा, की अशी कुठे लाजायचे नाही वगैरे. हा, कोणतीही स्पर्धा असू दे, काही असू दे, त्याच्यामध्ये मला मॅडम पुढे घ्यायच्या. मग मी तिथे लाजायचे नाही. एकदम असं जसं मुलं कसं एकदम जातात जसं बिनधास्त, तसं हा. मी असायचे पहिल्यापासूनच. तू पहिल्यापासून बिंदासच होतेस हो. आहे ना? पण तुला कळंबे शाळेतल्या शिक्षकांनी कधी सपोर्ट केला का कोणत्या गोष्टी? घाडगे सरांनी कधी सपोर्ट केला? हो, स्पोर्ट्स मध्ये केला ना. हा? 10वी ला असताना एक मॅरेथॉन होती पाटणला. हा. हिल मॅरेथॉन होती, आठवत नाही. मला वाटतं दादांचा बर्थडे होता, वाढदिवस होता पाटणकरांचा? पाटणकरांचा. हा, त्या दिवशी त्यांनी ठेवलेल्या. आम्हाला अचानकच गाडगे सरांचा कॉल आला होता. ते गोरख आमच्या ढोरेशीला शाळेत होता. हा हा हा. त्याच्यामुळे मला आलेला त्यांचा कॉल. आणि रनिंगला येशील का म्हणून. अचानकच असं तेव्हा प्रॅक्टिस होती, काय नव्हती तेव्हा माझी. हा. आणि मग गेले होते मी सकाळची. 10वी ला असताना असं मॅडम आम्हाला किती कुठे किती किलोमीटर होती? किती 5 किलोमीटर होती. हम्म. आणि मला असं वाटायचं माझा काही नंबर येणार नाही. हा पण असं ते सरांनी आपल्याला कुठल्या आपल्या इकडच्या शाळेतल्या सरांनी नेलं नाही. हा हा आणि ढोरशीच्या शाळेच्या सरांनी नेलंय. हा. मग असं जरा वेगळाच जोश आलेला मला हा. की चान्स मिळतो काय सोडायचा? काय सोडायचं. हा, आणि मी पूर्ण थकलेले. मला वाटतं मी 1.5 किलोमीटर पाहिल्यानंतर तेव्हाच थकले होते. पण ज्यावेळी माझ्या पाठून 2-3 मुली पुढे गेल्या आणि मग मला असं वाटायचं की माझा भाऊ असा नाही. मला प्रत्येक गोष्ट करत असताना माझा भाऊ मोठा दिसतो. हा, हा, हा. कुठलीही गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये दिसतो. कारण त्याच्यासारखं तो आहे म्हणून मी इथे आहे. बरोबर. हो, कारण त्याने जर मला सपोर्ट केला नसता तर मला माहित नाही मी कुठे असेल. मला माहित आहे तू कुठे असतीस. त्यांनी सपोर्ट नसता केला तर तू कुठे असतीस? लग्न झालं असतं तुझं. हा, झाला असतं. हेच झालं असतं, बाकी काय नाही. हो, कारण गावामध्ये हा, प्रथा आपल्याकडे ते 8वी 9वी मध्ये गेल्यानंतरच लग्न व्हायचे मुलींचे. तुझ्या पिरियड मध्ये. हो, मला वाटतं मी 9वी ला असताना एका आपण मुलीचं marathon वर येऊया. लग्न झालं होतं. मॅरेथॉन वर येऊया. तिथे लग्नाकडे नको जायला, पुढे बोल. मग काय झालं? मॅरेथॉन मध्ये मग असं धावत असताना मी 4 मुली माझ्या पुढे गेलेल्या. हा. मग परत मी माझ्या पाठून एक जे पाठून बाईक वाले वगैरे येतात म्हणजे पाणी वगैरे द्यायला. पाणी वगैरे द्यायला. तर मला पाणी द्यायला आले. तर मी पाणी नाही घेतलं. फक्त माझ्या डोक्यात एकच होतं की मला पहिला नंबर काढायचा, काही पण करून मला पहिला नंबर आता काढायचा. या पोरी पुढे गेल्या त्यांना पाठीमागे पाठी टाकायचं. टाकायचं. मी हळूहळू एकीला असं टाकत ना, हा. त्यांच्या माझ्यामध्ये मी 800 ते 900 मीटर अंतर बरोबर. फरक होता. एवढं मी म्हणजे जवळपास 1 किलोमीटरचं अंतर होतं. हो, जवळपास 1 किलोमीटर अंतर होतं. तेवढं मी त्यांना पाठी टाकलं होतं आणि माझा पहिला नंबर आला होता त्यावेळी. क्या बात आहे. माझ्या ट्रॉफी ती अजून आहे गावी. खामकर. क्या बात आहे. पप्पा सगळ्यांना सांगत असतात Yes. ही ट्रॉफी गौरीची आहे म्हणून. नाही नाही, बरोबर आहे. आणि हा विषय असा आहे, तू आता नवनाथ बद्दल बोलतेस ना, की तो अशा ठिकाणीच तुला लक्षात येणार, अशा ठिकाणीच तुला जागा करणार, हो, की त्याचं सांगणं खरं असं आता बोलायला नको की त्याने बऱ्याच लोकांना गायडन्स केलंय हो, त्यांच्या करिअर बद्दल किंवा पुढे नेलं. त्याला हे सगळं ऐकायला आवडत नाही. मी कधी त्याच्यासोबत बोलतो ना, की यार तुझ्यामुळे लोकांना म्हणजे मुलांना समजा काहीतरी घेतात तुझ्याकडून किंवा शिकायला, त्याला या सगळं स्वतःचं कौतुक करून घ्यायला नाही. जास्त इंटरेस्ट नाही. पण त्याच्या बोलण्यात, त्याच्या सांगण्यात किंवा वागण्यात एक स्पिरिट आहे, म्हणजे एक करंट आहे. लोकांनी समजून घेतलं ना तर खूप तो तुझ्यामध्ये आलाय आणि तो करंट, तू थकलेली असताना सुद्धा तू पहिला नंबर काढला समजा पुढे जाऊन. खूप थकलेली. ऍक्च्युली मला ना काही पुढे दिसतच हा. नव्हतं, एवढी थकलेली. आणि लास्टला मला वाटतं मी अशी पडली होते खाली. हा, हा. आणि तेव्हा मला पाणी वगैरे दिलं म्हणजे होतं. ते पूर्ण पाणी वाढलं झाल्यावर? होतं. पूर्ण झाल्यानंतर मी. हा. हा. पण तेव्हा मला काय वाटलं ना, नंतर मी 2 मिनिटात उठले हा. कारण मला पहिला नंबर पहिला आला. नंबर. आणि सगळे सर वगैरे घाडगे सरांना पण असं वाटलं की मी कोणाला तरी आणले, तिने काहीतरी करून दाखवलं Yes, yes. असं वाटलं पण तेव्हापासून. घाडगे सर नेहमी सपोर्टिव्ह असतात लोकांना, मुलांना. मी आतापर्यंत बघितलंय संभाजी घाडगे, हा, ते खूपच सपोर्टिव्ह असतात.
म्हणजे त्यांना जर लक्षात आलं ना की एखादा मुलगा किंवा मुलगी त्याच्यामध्ये काहीतरी आहे वेगळं, हो हो त्यांना जर क्लिक झालं ना तर ते विचार करत नाहीत त्यांच्या वेळेचा किंवा थोडंफार इकडे तिकडे ते करून सपोर्ट करतात. आपला राजू सापका माहिती आहे हा ना पवाडीचा, त्याला पण त्यांनी खूप सपोर्ट केला होता. हा म्हणजे मला जेवढं जेवढं मला एवढं डिटेलमध्ये माहित नाही, पण जेवढ्या जेवढ्या मुलांचं माहित आहे ना, जेवढं जेवढं त्यांना माहित आहे. आता मलाही काही गोष्टीबद्दल वाटलं होतं की मला 12वी पूर्ण करायची आहे. मी सरांना लगेच विचारलं, सर काय करू? मला आणि मिसेसला दोघांना पण बसायचंय आणि आम्हाला पण पूर्ण 12वी करायची. मग काय बोलतायत, चला करा तयार. मग ते स्वतःहून फोन करणार आपल्याला, हा स्वतःहून सांगणार हो आपल्याला. तर असं कोण करतं? म्हणजे नाही करत कोण, आहे हा ना, कोणच नाही करत. ऍक्च्युली त्यांची अकॅडमी पण होती ना, त्यावेळी पण त्यांनी खूप मुलांना मुलींना सपोर्ट केला सपोर्ट केला. खूपच. कारण कधी कधी जेवण वगैरे मुलींनी आणलं नसेल तू तर असायची अकॅडमीमध्ये? हो तिथं मी स्पोर्ट्स शिकवायला म्हणजे थोडंफार असं फिजिकल ट्रेनिंग असतं ना मुलींचं पोलीस भरतीचं वगैरे, तेव्हा तिथं मी 1-2 महिन्यात तिथं घेतलं होतं मी प्रॅक्टिस त्यांची मुलांची. की सरांना असं वाटलं होतं की त्याच्यातून मला कॉन्फिडन्स वगैरे येईल मे बी, त्याच्यामुळे मला त्यांनी पुढे जाऊन स्वतः तू कर असं बोलायचे ते. झाला होता फायदा तुला काय? हो त्याचा खूप झालेला फायदा. त्याच्यातून माझं पण रनिंग व्हायचं आणि मुलांना पण त्यांची फिजिकल ट्रेनिंग वगैरे मी घ्यायची, त्याच्यामुळे ते त्यांचं पण होऊन जायचं. बरं, आपण ज्या वेळेला दुसऱ्यांना शिकवतो ना, आपला कॉन्फिडन्स वाढणं साहजिक आहे. साहजिकच कारण आहे. मला एवढं येतं म्हणजे मी दुसऱ्याला शिकवतोय ना, आहे ना? हो आणि तेव्हा मी लेक्चर पण मॅथ्स वगैरे लेक्चर घ्यायचे. हा. हो तिथे. ओके. छान. घाडगे सर असेच काम करत राहा आणि एक दिवस आम्हाला वेळ द्या. मला घाडगे सरांना बोलवायचं आहे. खूप माझ्या डोक्यात आहे, पण ते आता गावाला असतात ना, त्यामुळे शक्य नाही. बघू, गावाला गेल्यावर मी भेटेन त्यांना. बरं गौरी, आता मला सांग की पण नवनाथने तुला सपोर्ट केला, म्हणजे नक्की काय सपोर्ट केला आता सांग. म्हणजे की नाही, म्हणजे ह्यासाठी सांगतो तुला, ह्यासाठी मी प्रश्न विचारतो की आपल्या समाजात किंवा आपल्या ठिकाणी असे बरेचसेच भाव आहेत. आता हा इंटरव्ह्यू बघून त्यांनाही असं वाटणार की नाही, मी माझ्या बहिणीला सपोर्ट केला पाहिजे. तर नवनाथनं ऍक्च्युअल मध्ये असं काय केलं म्हणजे की बाबा ते तुझ्या फायद्याचं ठरलं? तर ऐकून थोडंसं लोकांना पण वाटेल की बाबा आमच्यात पण थोडासा चेंज करूया. आमची मुलगी असेल, आमची बहीण असेल, छोटी बहीण असेल, तिला आम्ही सपोर्ट करू, ह्या टाईपचं करू आम्ही सपोर्ट असं. तर काय नक्की? त्याला असं वाटायचं की ते स्वतःनं काय केलं नाही, की त्याची इच्छा होती अशी की देशासाठी काहीतरी करावं, हो. तर मोठा अधिकारी व्हावं, काहीतरी असं काहीतरी करावं. वेगळं. हा वेगळं काहीतरी असावं. हम्म. आणि त्याला त्यावेळी घरचा सपोर्ट एवढा नसायचा. Yes. तो शाळेमध्ये वगैरे असताना म्हणजे मला जसं मिळतंय हं. तसं तसं त्याला त्यावेळेला मिळत नव्हतं. त्यावेळेला मिळत नव्हतं. त्याला मिळत असतं तर तो आतापर्यंत खूप मोठा काहीतरी असता, म्हणजे पुढे अधिकारी तर गेला झाला असता ना, खूप पुढे गेला असता नक्की तो. नक्कीच. कारण त्याची जिद्द ते तुम्हाला माहितीच आहे माहिती कसं आहे. आहे. पहिल्यापासून तो एकदम खूप हुशार आहे आणि जिद्दी आहे, जिद्दी आहे खूपच. हट्टी आहे, हो खोडकर आहे. हो, ते तर आहेच. आणि मग त्याला असं वाटायचं की माझं नाही काय झालं तर माझ्या बहिणीने भावाने हं. काहीतरी करावं. करावं. हो कारण आणि सपोर्टला मी आहे म्हणून. हो बरोबर. त्याच्यामुळं तो कधी असं मला असं बोलला नाही की तू हेच कर. हम्म. तर तू 10वी नंतर असं सगळ्यांना क्वेश्चन मार्क असतो की कोणती साईड घ्यायची, कॉमर्स घ्यायची, सायन्स घ्यायची, आर्ट्स घ्यायची. हं. तर लोक कसे बोलतात, नंतर घरचे भाऊ वगैरे मोठा असेल तर तू सायन्सच घे, तू हं. कॉमर्सच घे, बरोबर. असं बोलतात. पण माझा भाऊ मला असा फुल सपोर्ट करायचा की तुला जे कम्फर्टेबल वाटेल, तुला पुढचं करिअर कोणत्या करायचं आहे आणि कोणत्या त्याला दिशेने जायचं आणि आपल्याला. कुठं फायदा होईल त्याच्यानं तू घे, असं हं. बोलायचा. तू पैशाचा विचार करू नकोस कधी, बरोबर. असं बोलायचा. मग मला असं वाटायचं मला जिथे जायचंय, मला स्पोर्ट्स मध्ये जायचं होतं, तिथे पण स्पोर्ट्स मध्ये गेल्यामुळे मग अभ्यासाकडे जास्त लक्ष नव्हतं जाणार. त्याच्यामुळे मग मी सायन्स घेतलं नाही, कॉमर्स घेतलं नाही, आर्ट्स घेतलं. आणि हेही मला माहित होतं की माझं स्पोर्ट्स मध्ये झालं नाही तर माझं पहिल्यापासून फिक्स असतं ए प्लॅनिंग किंवा बी प्लॅनिंग. हं. ए झालं नाही तर मी बी माझा कंटिन्यू ठेवायचे. ओके. हो मग त्याच्यामुळे मग मी बी प्लॅनिंग असं ठेवलं होतं की मी काहीतरी पोलीस भरती करेन, नंतर काहीतरी. एकदा मी 8वीत असताना असं एका अधिकाऱ्यांना बघितलं होतं, PSI वाल्यानं सर होते आम्हाला एक 8वीत असताना. हो 8वीत असताना बघितले होते. ओके. तेव्हा मला त्यांचं असं ते बघून त्यांची ती वर्दी बघून तू बघितलं होतंस त्यांना हो तेव्हा जळमध्ये? हो नाही एक कुठे मला वाटतं आमची यात्रा होती, यात्रेमध्ये बघितलेलं PSI होते. जळवची. हो आणि ते आमच्या घरी आलेले, माझे हं. चुलत्यांच्या ओळखीचे होते ते आणि ते हं. घरी आले होते. हं. तेव्हापासून मला असं वाटायचं की आपण असं काहीतरी केलं इकडे पाहिजे, स्टार स्टार असावे, पाहिजे. हो ही स्टार वर्दी पाहिजे. हा असावी. हो मग ते ते बघून असं वाटतच ना आपल्याला थोडंफार, म्हणून तसं वाटायचं. म्हणून हे जरी स्पोर्ट्स मध्ये झालं नाही हं. तर आपण इकडे तरी जाऊयात असं, ह्याच्या दृष्टिकोनातून मी आर्ट्स घेतलं होतं, BA घेतलेलं. हं. मग BA करत करत मी पोलीस भरती करू शकते. तर त्याच्यामध्ये BA जो अभ्यास आहे, हिस्ट्री म्हणा, पॉलिटी म्हणा, जॉग्राफी म्हणा, हे सगळं पोलीस भरतीमध्ये म्हणा
आर्मी भरती वगैरे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये ते युज होतं. ओके म्हणून मी बीए घेतलं होतं. हम्म. आणि त्याच्यामुळे दादा मला असं बोलला नाही कधी की तू सायन्सच घे, ओके तर तू कॉमर्सच घे, तू आर्ट्स का घेतेस. बरोबर असं एखादा भाऊ बोलतो ना बहिणीला की नाही तू जरा तुझं चांगलं आहे, 10वी वगैरे चांगले मार्क्स पडले, तू कॉमर्सच घे नंतर सायन्सच घे. बरोबर. असं मला कधी त्यानं काय बोलतात म्हणजे दबाव नाही, दबाव नाही टाकला, जोर नाही लावला की तू हेच कर तू असं. हेच कर, कधीच नाही. तुला जे ठीक वाटतं ते तू तू कर. कर. हा मग बरोबर. 11वी झाली माझी बीएतून, 12वी पण झाली. 12वी नंतर पण असा क्वेश्चन होता हा. की मी कॉलेज करू की नको, असं मला वाटायचं हा. की मी डायरेक्ट अकॅडमी फक्त जॉईन करू. हा. मग मी अकॅडमी जॉईन करायचा डिसिजन घेतला होता. तो दादाला बोलले मी असं असं मला वाटतंय की मी अकॅडमी जॉईन करते स्पोर्ट्सची, हा. नंतर स्पर्धा परीक्षेची. तर आमच्या गावमध्ये एक रवीना करून माझी फ्रेंड आहे, रवीना नावाची, रवीना कदम. रवीना कदम. हा ती माझी फ्रेंड आहे. ती सायन्स घेतलेलं तिने. हम्म, हम्म. तर तिला पॅटर्नचं सगळं माहित होतं. मी ताऱ्यामध्ये, मला पॅटर्नचं काहीच माहित नव्हतं. हा, हा. तर ती मला बोलली की मी तिला विचारलं की तिकडे अकॅडमी वगैरे आहे का. मग तेव्हा तिने मला सांगितलेलं तिकडे किंगमेकर अकॅडमी आहे. मग ती मला बोलली की मी लगेच दादाला बोलले असं असं आहे. मग दादा बोलला की तुला काय वाटतंय. मला असं बोलला नाही की तू नको करू, तू करणार नाही हा. तसं, कधीच नाही. हा. तो तुला काय वाटतंय, हा. तू त्याच्यातून पुढे जाशील का, असं बोलणार. फुल सपोर्टिव्ह. तो मला आणि कधी म्हणणारच नाही असं की तू ते करू शकत नाहीस, हा. नाहीतर तू करू तुला जमणार नाही, राहू दे. राहू दे, हा. असं कधीच नाही. हा. तू करशील आणि तू करणार, हे मला माहिती आहे. एवढा फुल असं सपोर्ट करणारं कोणतरी आपल्या पाठीशी पाहिजे. पाहिजे. तेव्हा मग आपल्याला जिद्द येते. आणि आपण जरी पूर्ण फेल होत असो तरी पण असं आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये जिद्द आहे अजून. आहे, कारण ते आपण शब्द ऐकलेले असतात. हा शेवटच्या क्षणी परत ते कामाला येतात. येतात. आपल्याला ताकद येते, एनर्जी येते, आणि आपण जरी फेल होता होता, जसं तू मॅरेथॉनचं सांगितलं, फेल होता होता आपल्याला शेवटच्या क्षणी परत एनर्जी येते आणि आपण पास होतो. पास होतो. हो तसं ते झालं माझं. मग मी मी तुला एक प्रश्न विचारतो मध्येच, की तुझ्या घरी ते पोलीस अधिकारी आले, PSI असतील, 1-2 स्टार असतील, वर्दी असेल, युनिफॉर्म त्यांचा असेल, पोलिसी खाक्या, तुला ते बघून जे वाटलं की यार आपणही असं असायला हवं, आपणही असं करायला हवं, आणि ह्या वेळेला कुठेतरी एका अँगल मध्ये एका कोपऱ्यात आपल्या भावाची तस्वीर पण, म्हणजे आपला भाऊ पण उभा असतो किंवा कोणतरी सपोर्टिव्ह आहे आपल्याला, तर आपण हे गाठू शकतो. तुझ्या मैत्रिणी एवढ्या गावभर असतील, भागात असतील, ऐक आपल्याला कोणाला वाईट नाही बोलायचं. मी सांगतो तुला की एक मुलगी म्हणून आपण दुसऱ्या मुलीचं एक उदाहरण घेतोय की त्यांच्याही घरी असं कोण गेल्यावर किंवा त्यांनी कोणाला बघितल्यावर त्यांच्याही मनात अशी स्वप्न येत असतील का फक्त तुलाच यायची. नॉर्मल एक मुलगी म्हणून विचारतो मी, मुलगी म्हणून, की म्हणजे तुझ्या पाठच्या असतील, पुढच्या असतील, एखादी मुलगी असेल आणि परिस्थिती नाही किंवा गावाखेड्यात अशी स्वप्नही बघितली जात नाही, असं आपण समजतो, गृहीत धरतो मुलींच्या बाबतीत. मुलांच्या बाबतीत आपण शुअर असतो, नाही मुलगा आहे, नेव्हीत जाणार, मिलिटरीत जाणार, एअरफोर्स मध्ये जाणार, कुठेही जाणार, हे मुलाच्या बाबतीत बोलतो. मुलीच्या बाबतीत काय नाही बोलत. मुली स्वप्न बघू शकतात का जशा तू बघतेस? तुझ्या मैत्रिणींनी पण असे बघितले असतील का? हा बघितले असणार. मुली हा त्यांना असं वाटतच नाही की मला काहीतरी करायचं आहे. त्यांना घरातून सपोर्ट मिळाला नसेल मे बी, नाहीतर त्यांची स्वप्न वेगळी असतात. प्रत्येकाचं कसं असतं, माझं इकडचं स्वप्न आहे तर त्यांचं वेगळं असणार. कोणाचं डॉक्टर बनायचं असेल, कोणाचं इंजिनियर. पण नक्की स्वप्न तर बघत असतील. हा स्वप्न तर बघत असणार हा, पण आपण त्यांना घरातून सपोर्ट मिळाला पाहिजे. बर आपण थोड्याशा वेगळ्या बाजूने जाऊया, की स्वप्न बघत असतील तुझ्यासारखीच, तू विचार करतेस, चला तुला ते नाही गाठायला हळूहळू जाशील तू तिथपर्यंत, तुझ्याकडे वेळ आहे, सपोर्ट मजबूत आहे तुझ्याकडे, तू जाशील पुढे. बरं एखादीनं तू बोलीस की इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, स्वप्न पण बघत असतील, पुढच्या 6 महिन्यात कळतं की घरी पाहुणे आलेत बघायला. हो एक मनस्थिती जाणून घे एखाद्या मुलीची, तू ही मुलगी आहेस, आणि मग संपलं सगळं, तिथे विषय संपला. म्हणजे त्या घरी बघायला आले, त्यांनी त्या क्षणाला पसंत करू दे किंवा ना पसंत करू दे, नंतर पुढच्या महिन्यात दुसरे येतात बघायला. हा पण जेव्हा फर्स्ट टाइम घरात बघायला येतात आणि मग तिथे तो विषय संपला ना, की पुढे मला डॉक्टर बनायचा, इंजिनियर बघायचा, पोलीस मध्ये, हा म्हणजे एक भावना मुलींची दबून जाते असू शकते ना तिथे, आणि त्यांच्या मनाची ते असती इच्छा असते ते त्यांना ते करता नाही येत. घरचे सपोर्ट नसतील करत तर नाही करता येत ना ते. तू तिकडे बघून, कॅमेऱ्यात बघून एक मेसेज दे अशा लोकांना, घरातल्या लोकांना, की ठीक आहे मुलगीचं लग्न तर झालंच पाहिजे, बरोबर आहे ना, ती शाळा शिकली, लग्न तर झालंच पाहिजे, नाही होतं ते नॅचरल आहे, मुलाचं पण होतं, मुलीचं पण होतं, पण घरातल्यांनी थोडासा तिच्या मनाचा विचार करून थोडासा सपोर्ट करून तिला पुढे शिक्षण देणं गरजेचं आहे. तू काय सांगशील ना? मला तर असं वाटतंय की मुलीची जर इच्छा असेल शिकण्याची, नंतर काहीतरी बनण्याची, तर त्यांनी घरी सांगावं. असं पण नाही की त्यांच्या घरचे त्यांना सपोर्ट नाही करणार,
हा मे बी करू पण करू पण शकते. शकत असतील, मग यांची इच्छा नसेल असं पण असू शकतं. हा. मग ज्यावेळी हे घरच्यांना सांगणार तेव्हा ते त्यांना घरचे सपोर्ट पण करू शकतील. ओके. आणि काही असते घरचे असतात की त्यांना ते सपोर्ट नाही करू शकत, त्यावेळी मग त्यांचं ते लग्नाचं डिसिजन वगैरे घेतात. ओके. तर त्यांनी घरी सांगितलं पाहिजे की मला पप्पा नंतर आई मला असं करायचं आहे. हा. तर घरच्यांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. बरं एक असं. बाजू सॉरी गौरीने एक बाजू क्लिअर केली की आपण घरच्यांनाच दोष देण्याचा अर्थ नाही. बरोबर आहे की मुलीने पण पुढे होऊन मुलीने पण पुढे येऊन सांगायला पाहिजे घरच्यांना की थांबा जरा घाई करू नका, मला काहीतरी बनायचंय, मी हुशार आहे अमुक अमुक गोष्टीत, मला त्याच्यातून पुढे जायचं पुढे आहे जायचंय. आणि मला ते बनायचं, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मला वाटतं आता जमाना बदलत चाललाय, आता लोक नक्कीच हेल्प करतील, मदत करतील, मुलींना सपोर्ट करतील. मुलीने पण तो तुमचा गंड किंवा हुशार नाही, मुलं हुशार आहेत, हा थोडासा शिक्का मुलींवर पडलाय ना जास्त करून ग्रामीण भागातल्या, तो थोडासा तुम्ही पुसून काढा. तुम्ही पुढे या, तुम्ही घरच्यांना तुमच्या इच्छा अपेक्षा सांगा. जशी गौरीने तिच्या भावाला सांगितली किंवा बोलून दाखवलं, त्यावेळेला सपोर्ट भेटला. ती बोलली असते की नाही भाऊ मला शाळेत इंटरेस्ट नाही, मला कशातच इंटरेस्ट नाही, मग घरच्यांनी विचार केला असता. तर आता आली वयात आली मुलगी आमची आहे ना. हो. तर तिथे आपणही कुठेतरी चुकतो. मुलींना एक सांगणं आहे माझं की तुम्ही पुढे व्हा, चांगलं शिक्षण घ्या, शिक्षणाकडे लक्ष द्या, घरच्यांना तुमच्या इच्छा अपेक्षा सांगा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातले सपोर्ट करतील. हो. कारण तुमच्याही मनात असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. हो. तर आता नवनाथ बद्दल आपण सगळं बोलतोय. आता गोरख ही तुझा भाव आहे, तोही काहीतरी सपोर्टिव्ह असेलच ना, तोही मदत करत असेल ना तुला. हो करतो ना. समज एखाद्या एक्झाम मध्ये मला जर 1-2 मार्कासाठी गेले असते हं. तर मी असं थोडस नर्वस असतोच ना की मी अजून थोडा अभ्यास केला असता जास्त तर मी इथं 2 मार्काने गेले नसते, मला असं वाटायचं. मग मी असे एकदम 2-3 दिवस टेन्शन मध्ये असायचे. मग गुरु तिथून म्हणणार अरे हे तुझ्यासाठी लिहिलंच माझ्यापेक्षा काहीतरी मोठं लिहिलंय. हा, हा, हा. हा असं बोलणार कोणतरी पाहिजे, तो माझा भाऊ छोटा गोरख आहे. हं. कारण असं कोणतरी जेव्हा आपल्याला बोलतं ना मग तेव्हा असा मग मी काय करायचे, हा पोलीस भरती ना नाही करणार आता मी, नाही. त्याच्या वरची पोस्ट काढणार. वरची कारण- गोष्ट आहे ना. हा मग माझ्या असं मध्ये तो असं बोलायचा ना की हे तुझ्यासाठी नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी लिहिलंय तुझ्यासाठी आणि तिथं तुझं नाव असेल. बरोबर आहे. हा. मग ते ऐकूनच असं भारी वाटतं. भारी वाटतं, एनर्जी येते, Energy. अजून पुढे अभ्यास करायला एनर्जी येते. एनर्जी येते. हो. बरोबर आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आता त्याच क्षणापासून मी अभ्यास करायला स्टार्ट करते. हा. हो. आणि आता ते नाही म्हणजे माझ्या लाईफ मध्ये पहिल्यापासून असं कोणतीही एक्झाम दिली की 1-2 मार्कासाठी 4 मार्कासाठी अशी जायची. हा. मग त्यावेळी मी थोडेसे नर्वस असायचे प्रत्येक वेळी. हा. 2-3 दिवस मला नर्वस असायचं. मग तो मला प्रत्येक वेळी असंच बोलतो की तुझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहिलं. चांगले लिहिले. हो. ओके. तू छोटस टेन्शन घेऊन वेळ वाया घालू नको, हा. तू अभ्यास परत करत राहा. तू अभ्यासात हुशार होतीस का? हा थोडं म्हणजे असं आपण स्वतः सांगू शकत ना आपण अभ्यासात हुशार होतो का नाही, हा मी सांगू शकतो. मी अभ्यासात हुशार होतो, पण आम्हाला हुशार म्हटलं की आम्ही जास्त खेळायला जायचो, हुशार म्हटलं की आम्हाला जरा जास्त वेगळं वाटायचं. पण मी हुशार होतो. ओके. नाही, अभ्यासात हुशार होणं म्हणजे मी तुला सांगतो की कारण आम्ही तुझ्या घरी आलो होतो, ठाण्याच्या घरी आलो होतो, आठवतंय? हा. त्यामुळे तुझ्या कपाटात एवढी सगळी पुस्तकं बघितली होती, छोट्या छोट्या चिठ्ठ्या त्या लिहून चिटकवून ठेवल्या होत्या की मंडेला असं करायचं, संडेला असं करायचं, हे सगळं ठेवलं होतं. तर मला ही अभ्यास करायची पद्धत थोडीशी ब्राह्मणी पद्धत वाटली. हा की म्हणजे नॉर्मली आपल्या इकडे नाही, जरा जास्त उच्च शिक्षित लोक पुण्याची वगैरे असतात ना, त्यांचं शेड्यूल पहिले ठरलेलं असतं की मी ह्या दिवशी हा अभ्यास करीन, त्या दिवशी तो अभ्यास करीन. आणि ते सगळं तुझ्या रूम मध्ये मला दिसलं. मी मुलींना माझ्या दाखवत होतो की बघा तुमची मावशी किती हुशार आहे, ते फोटो काढलेले आहेत माझ्याकडे अजून. तर त्यावेळेला मी बघितलं की तू पुस्तकं एवढी सगळी वाचायचीच एवढी मोठी मोठी. हो. 2022 ला मी ज्यावेळी मुंबईला आले ना बोलले ना मी 9 महिने पूर्ण असं स्ट्रगल केलेलं की मी मोबाईल जास्त युज करत नव्हते. माझा नंबर चेंज केला होता. फक्त मी माझ्या आईला कॉल करायचे हं. बस. आई, पप्पा आणि दादा हं. ह्या 3 माणसांशिवाय मी कोणासोबत जास्त बोलत नाही. तू एवढा फोकस केलास, अभ्यास केलास, तुझ्या आत्ताच्या जर्नीमध्ये, एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये तुला असं वाटलं का की मी थोडंसं स्पोर्ट मध्ये गेले, किंग मेकर अकॅडमी मध्ये गेले, तर एवढ्या सगळ्यामध्ये आणि अजून काय केलं असेल तू याच्यामध्ये, असं वाटलं का की हा मी एवढा 5-6 महिन्याचा किंवा एखादा वर्षाचा माझा पिरियड थोडासा खराब गेला किंवा एखादा डिसिजन चुकीचं झालं, असं काय झालं का तुला? नेहमी व्हायचं ते प्रत्येक वेळी आणि अजून पण होतं कधी कधी. हं. पण ते कधी कधी असं असतं ना मी 2024 ची कंबाईन पण एक्झाम दिली होती. त्याच्यामध्ये प्री निघालेली, मी मेन्सचा फॉर्म भरला नाही म्हणून त्यामध्ये मी गिल्टी फील केली होती. मी त्याला कमी समजलं. ओके. ऍक्च्युली कुठलीही पोस्ट असो ना तर काही असो त्याला कधी कमी नाही कमी नाही समजलं. समजायचं. ते काही असू दे, छोटं असो मोठं असो, ते आपल्यासाठी मोठं असतं काहीतरी. आपल्यासाठी आणि मोठं ते पहिलं आपला करिअरचा
पार्ट असतो तो. बरोबर. त्याच्यामुळे तिथून आपली स्टार्ट होत असते. ओके. त्याच्यासाठी ते कोणत्याही गोष्टीला कमी नाही समजलं पाहिजे, की जसं मी समजलं होतं हे ओके. मी केलं म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही कोणी करू नका असं. येस येस. कारण मला असं वाटतं की माझा भाऊ मला प्रत्येक गोष्ट सांगायचं की तू काहीतरी मोठं बनणार आहेस, मोठं बनणार आहेस. म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींकडे असं मी ह्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये 4 मार्कासाठी गेली ना, तर मी त्याच्यासाठी नाही बनले, तर मी त्याच्या वरची पोस्ट घेते. हा. एखाद्या माणसाला हाव कशी लागते जास्त जास्त. जास्त. मग तसं मला लागलेलं आणि मी कंबाईनची मेन्सचा फॉर्म भरला नव्हता. जर भरला असतास तू तर तिथे माझं 100% झालं असतं. त्यावेळी माझा Selection अभ्यास झालं चांगला होता आणि ते मी भरला नाही आणि नंतर 6 महिन्याचा माझा गॅप होता. त्याच्यानंतर मग मी असा डिसिजन आता घेतला होता की जॉब करायचा आणि हा. जॉब करता करता मला MSFचा मेसेज आला. हा. मी जॉब शोधतच होते तेवढ्यात MSFचा मेसेज आला. हा. तर मग मी घरी मला याच्या अगोदर पण 2 वेळा मेसेज आलेला MSFचा, हा. पण त्यावेळी मी जॉईन झाले नव्हते. कारण मी बोलले ना की मी कमी समजायचे कमी की समजा. मला हे नको, मला ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी पाहिजे. ओके. त्याच्यामुळे मी तिकडे लक्ष नाही द्यायचे आणि 2 मेसेज आले. मी घरी कोणाला दादाला पण सांगितलं नव्हतं आणि हम्म. कोणालाच घरी सांगितलं नव्हतं. फक्त मला एकटीलाच माहित होतं ते. आणि तिसऱ्या वेळी ज्यावेळी मेसेज आला की 6 महिन्याचा गॅप पडलाय तर काहीतरी आपल्याला छोटंसं का होईना पण पाहिजे असं वाटलं, म्हणून मी घरी सांगितलं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या वहिनी खुश झाल्या होत्या. हो. खूप खुश झाल्या त्या. त्यांना असं वाटलं काहीतरी का होईना पण सरकारी जॉब आहे ना. आहे ना, आहे. बरोबर. आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली असं त्यांना वाटलं. तर मग वहिनी सगळ्यात खुश. नंतर मग दादाला पण बरं वाटलं की एवढ्या वर्ष काहीतरी एवढं म्हणजे मला वाटतं 2018 पासून ते 2024 पर्यंत माझ्या हातामध्ये काहीच नव्हतं. 2025 ला एंडिंगला हा. मला तो मेसेज आला. मला वाटतं 25 नोव्हेंबरला मला तो मेसेज आला होता हा, हा. की तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालाय हा. डॉक्युमेंट चेकिंगला. इकडे आझाद मैदान आहे CST ला, तिकडे या म्हणून. हा, हा. तेव्हा मग मी तिकडे गेले. तेव्हा पण मी जाऊ की नको अशी थोडंसं वाटत होतं की काय करू, की पहिल्यापासून रिस्टार्ट. 6 महिना अभ्यास केला नाही तर रिस्टार्ट परत एकदा. परत एकदा. मग मी म्हटलं नाही जाते आता आणि नंतर मग जॉईन केलं. मग घरच्या आई वडिलांना पण सांगितलं. त्यावेळी जोपर्यंत मी डॉक्युमेंट चेकिंगला गेले आणि तिकडून जाऊन आले तरी मी घरी सांगितलं नव्हतं आईला पप्पांना. हा. आम्ही तिघांनी असं फक्त गुरुला म्हणजे माझा छोटा भाऊ आणि दादा आणि वहिनी या तिघांना माहित होतं. हो, कारण गावी कसं असतं माहिती नाही की नाही, ही गोष्ट बरोबरच आहे तुझी की जोपर्यंत सक्सेस हातात येत नाही ना तोपर्यंत कुठली गोष्ट लिकेज नाही करायची. हा. त्यामध्ये दम राहिला पाहिजे. लिकेज केली म्हणजे हवा निघून गेली, त्याच्यात मजा नाही राहत. तुम्ही हा. काहीतरी बना, उद्या दिसणारच आहे लोकांना. बनायच्या अगोदर मुझे हे बनना आहे, मुझे वो करना आहे आणि ते होत नाही तर मग लोक नावं ठेवतात. आवडतात. हा. असे असं नावं ठेवणे हा भाग वेगळाच आहे, पण आपलं परत मन थोडस खचलं जातं ना. हा. बरोबर. आता मला सांग, तुझी ट्रेनिंग किती दिवस झाली? ही 45 दिवसाची ट्रेनिंग होती. मी म्हणजे- ट्रेनिंग वरून आलेलं पण कोणाला माहित नव्हतं. 45 दिवस तू घरात नव्हतीस, ट्रेनिंग वर होती. ट्रेनिंग वर होते. ओके. हे कोणालाच माहित नव्हतं. ज्या दिवशी माझं परेड होतं 17 जानेवारीला, त्यावेळी जेव्हा माझ्या भावाने फोटो टाकला त्यावेळी सगळ्यांना समजलं की हिचं MSF मध्ये काम झाले. त्यावेळी सगळे मग अभिनंदन वगैरे करायला लागले. मग मला तुझा पण तो बरं फोटो वाटलं. गुरुने स्टेटसला ठेवला. मी रात्री जवळपास 1:30 वाजता बघितला. मी शूटिंगला गेलो होतो, शूटिंग वरनं आलो आणि मी बघितलं स्टेटस मध्ये, अरे गौरीचा फोटो. असं मी 2 वाजता अक्षराला झोपलेली उठवली. मी तिला स्क्रीनशॉट मारला होता, तिला अक्षराला फोटो दाखवला. म्हटलं हे बघ कोण आहे. तर ती झोपेत होती. पप्पा म्हटलं बघ कोण आहे. पप्पा कोण आहे. गौरी मावशी. मग तुझे तो अगोदर काढलेले फोटो दाखवले, ही आहे ती. ती बोलते हा ती पोलीस मध्ये गेली, तिला काय माहित नाही. हा. म्हटलं ती मिलिटरीमेंट झाली बघ, ज्याकडे बंदूक आहे वगैरे. मग तिने डोळे पुसून ते सगळा मेसेज वाचला. ती गुरुनी जेवढं टाईप केलेलं ना त्या फोटोवर. म्हटलं तुला असं म्हणायचं आहे. म्हणजे तेव्हापासून तुझं एक्झाम्पल आम्हाला लागू झालं. मला तेव्हा डोक्यात आलं की मला बाकी कोणासाठी नाही, मला या व्हिडिओ नंतर किती व्ह्यूज, किती लाईक, किती कमेंट मिळतील ही नंतरची गोष्ट. मला माझ्या मुलींसाठी तुला इथपर्यंत बोलवायचं, हा व्हिडिओ बनवायचा. माझ्या मुलींसारख्याच अजून काही मुली असतील, गावाखेड्यात असतील, आपल्या ओळखीत असतील, नातेवाईकात असतील, आणि ह्याच्यातून थोडं तरी लोकांना जरी 1% जरी घेता आलं आणि त्यांना त्यांच्या मुलींना सपोर्ट करता आला तर आपला प्रयत्न सफल झाला. नाही हो. बरोबर आहे ना. म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी अक्षराला सोडायला पार्ले टिळकला गेलो. अर्धा तासाचा गॅप होता, तिचा पेपर चालू होता. मी लगेच नवनाथला फोन केला. त्याचा मीटिंग आपला जिमला जायचा टाइम होता. म्हटलं असा असा माझा विचार आहे गौरीला. तो बोलतो अरे काय, तिने काहीच नाही अचीव्ह केलं. मग तेच मी तुला सांगितलेलं ते कोच कसा असतो वगैरे. हा म्हणलं मला माहित आहे, पण मला बाकी काही नाही. तिचं स्ट्रगल बद्दल थोडस, आणि मला काही प्रश्न आहेत माझ्याकडे, ते मी तिला जास्त काही नाही त्रास देणार. थोडेसे प्रश्न विचारणार. मला बोलतो मला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमच्याकडे गौरी येईल आणि तिचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तिनं असं एवढं मोठं काय अचीव्ह नाही केलं की ज्याने मी खुश आहे. हा. म्हटलं होईल रे, करील ती अजून पुढे, तिच्याकडे आहे वेळ बाबा, तिचा प्रयत्न चालूच असेल. तर ही ती गोष्ट झाली.
बरं आता मला जर तुला परवानगी असेल तर मला हे सांगू शकतेस का की ट्रेनिंग मध्ये काय असतं नक्की? आहे का परवानगी तशी सांगायची? नाही सांगायला चालवलं नसतं. खूप हार्ड असतं. असतं थोडंफार. खूप बरं आपली मानसिकता आपण जेव्हा ट्रेनिंगला घरातून निघून जातो आणि ट्रेनिंग संपल्यावर घरी येतो त्यावेळेला आपण जातो कसे आणि आल्यावर कसे असतो वेगळा असतो आपण खूप चेंज होतो, खूप चेंज होतो. खूप change जसं की तुम्हाला आता माझ्यावरून दिसतच असेल. जे हा दोन तुझा कॉन्फिडन्स तर दिसतोय पण बाकी बघ तू तिथं काय फेस केलेस तुला माहित आहे त्याच्यातून म्हणजे बरेचसे मित्रमंडळी बरोबर चर्चा वगैरे झालेली आहे आमच्या अगोदर की बाबा खूप हार्ड असतं आणि असं असं तसं असं आम्ही कधी ज्या आमच्या पिरियड मध्ये आम्ही प्रयत्न केले होते मिल्कीसाठी पण कधी नाही झालं success. मी कोल्हापूर पर्यंत आम्ही गेलो किंवा काय ते सगळ्यांच्या नशिबात नसतं तुझ्या नशिबात आहे उलट चांगली गोष्ट आहे आणि गौरीच्या या कार्याला आणि गौरीच्या या सक्सेसला ऍक्च्युअल मध्ये कोणाची नजर लागू नये तुला सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाव्या पुढे पुढे जाण्यासाठी तुला ताकद मिळावी तर गौरी सकाळी तू ड्युटीवर गेली होतीस आणि माझा फोन आला माझा मेसेज आला आणि तू वेळेत वेळ काढून इथपर्यंत आलीस वेळ दिलास तुझे काही अनुभव सांगितलेस तुझ्या स्ट्रगल बद्दल सांगितलंस घरातल्यांच्या सपोर्ट बद्दल जे तू सांगितलंस आणि जर घेता येणाऱ्याला जर याच्यातून चांगला मेसेज घेता आला तर खूपच चांगली गोष्ट आहे नाही का तर तू इथे आलीस वेळ दिलास याबद्दल तुझे खूप खूप आभारच आहे तर तुला इथे येऊन कसं वाटलं? पहिलं मी तुमचं आभार मानते तुम्ही मला इथं बोलवलं अरे वा आणि तुमच्या आपलं जे आपण चर्चा केली हा. तुम्ही मला जे क्वेश्चन विचारले हा. आणि त्याचा मी प्रयत्न केला थोडंफार उत्तर देण्याचा आणि तुमच्या चॅनल मध्ये मला बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला याच्याबद्दल मी आभार मानते आणि मला इथे येऊन छान वाटलं मजेशीर वाटलं हो. आणि थोडाफार तुमच्या इंटरव्ह्यू मधून मला अनुभव आला मी परत कुठे जर इंटरव्ह्यूला वगैरे गेले तर त्याच्यामधून मला थोडस बोलता येईल, व्यक्त होता येईल. व्यक्त होता येईल हा ओके म्हणजे ती भीती राहणार नाही हा. म्हणजे एकूण माझ्या इंटरव्ह्यूचा फायदा झाला की गौरीला थोडस स्पर्धा परीक्षेमध्ये मला इंटरव्ह्यू मध्ये त्याचा फायदा होईल कुठेतरी का होईना पण फायदा होणार नक्कीच म्हणजे यापुढे तुला कॅमेऱ्याची भीती राहणार नाही नाही हो म्हणजे समोर कॅमेरा लावला तरी गौरी आमची बिंदास बोलू बोलू शकते शकते त्या होतं तर मित्रांनो गौरी गावाखेड्यातली मुलगी छोट्याशा कुटुंबातली मुलगी प्रयत्न केला मेहनत केली सपोर्टही घरातला भेटत गेला आणि आता ती MSF मध्ये जॉब करते तिचं ट्रेनिंग झालं तिला जॉबचा लेटर आलं किंवा जॉब जॉईन केला आणि आता ती जॉब जॉईन केला ती आता ती ड्युटी पण करते तर एखादी गावाखेड्यातली मुलगी एवढं सगळं करते एवढी सगळी मेहनत घेते तर एक प्रकारचं ते नवलच आहे तर मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आमच्या गौरीची मेहनत कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये लिहा नाही लाईक नक्कीच करा शेअरही करू शकता आणि लवकरच भेटू पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि बघत राहा आमचा चॅनल ज्याचं नाव आहे स्टार क्रिएटर लॅब ऐकावं ते नवल थँक्यू